श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी वारीला एक दिवसाचा कालावधी बाकी असताना आळंदीमधील इंद्रायणी नदीवरील चारही पूल बंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता इंद्रायणी नदीला किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि इंद्रायणीचा पूल या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटेपासून नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। त्यामुळे इंद्रायणी आळंदीला जोडणारे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत। पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। तुम्ही आता पाहू शकता की अलीकडे पलीकडे जाणं सुद्धा बंद केलेलं आहे। पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलेलं आहे। भाविकांनी सरळ पुण्यामध्ये वारीमध्ये सामील होण्याचं आवाहन केलेलं आहे। देवस्थान ट्रस्ट असू द्या किंवा पालखी सोहळ्याचे प्रमुख यांनीही वारकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की आळंदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असल्याने कुणीही आळंदीत न येता सर्व भाविकांनी पुण्यामध्ये वारीमध्ये सामील होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, आळंदी, पुणे।